आज माझ्या संध्याकाळच्या कामांना ना थोडीशी लवकर सुरुवात झाली। थोडीशी म्हणण्यापेक्षा 15 ते 20 मिनिटं माझी लवकर सुरुवात झाली। मोजून ती 15 ते 20 मिनिटं असली ना तरी माझ्यासाठी ती अर्धा तास किंवा 1 तास एवढी होती। कारण 5-10 मिनिटं जरी मी लवकर आले ना तरी माझी बरीचशी कामं त्या 5-10 मिनिटांमध्ये पण होत असतात। त्याच्यामुळे मी असं म्हटलं की मला 15 ते 20 मिनिटं लवकर मिळाली ना म्हणजे मला खूप कामं माझी बरीचशी आवरली जातात। त्याच्यामुळे आज कामं करताना कुठेही गडबड नसणार आहे, अगदी निवांत करणार आहे मी सगळी कामं। कारण रोज पण निवांतच करते मी, पण व्लॉगचं काम असल्यामुळे थोडीशी घाई गडबड होतेच माझी, किती नाही म्हटलं तरी। तर मी दूध गरम करायला ठेवलंय आणि आमच्याकडे नेहमी सवय जेव्हा काम होतं ना त्याच्यानंतर गॅस बंद केला जातो खालून, आणि जेव्हा आपल्याला संध्याकाळची जेव्हा कंटिन्यू लागणार आहे तेव्हाच मी फक्त चालू ठेवते। आत्ता मी हा जो किचनमध्ये आल्यानंतर चालू केलाय ना तो रात्री झोपताना बंद होणार, नाहीतर मग डायरेक्ट मग सकाळी ऑन होतो जेव्हा आपण चहा किंवा काही बनवणार तेव्हा। मी थोडंसं दूध गरम करून ठेवलंय आणि थोडंसं दूध मी विदाऊट गरम करून ठेवलेलं नाही आहे, ते तसंच ठेवलेलं आहे। ते कशाला यूज होणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते। आता फ्रीजमधनं काही गोष्टी मी काढून घेते कारण जेवणाला सुरुवात करायची त्यात संकष्टी असल्यामुळे अनायसे म्हटलं आपण दुधीचा हलवा करून बघूया। आणि आज थोडासा वेगळ्या पद्धतीने दुधी हलवा करणार आहे मी। साधी सिंपल सोपीच पद्धत आहे। सुरणाची भाजी करायची, त्याचबरोबर वाटप जे फ्रीजमध्ये ठेवलेलं कांदा, ओलं खोबरं आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर असं वाटप मी करून ठेवलेलं। याच्यामध्ये मी कुठेही आलं लसूण वापरलेला नाही आहे आणि मला जेवढं पाहिजे तेवढंच मी फ्रीजमधनं काढून ठेवणार आहे। 2 वेळेसाठी हे वाटप खूप इनफ असं होऊन जातं, म्हणजे 3 वेळेस जर तुम्ही थोडं थोडं जरी टाकलं ना तर 3 ते 4 वेळेसाठी हे वाटप तुम्हाला पुरेल। थोडंसं फक्त जरी तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकलं ना तरी हे वाटप अगदी खूप भरपूर असं होतं। त्यात मी जे वाटून घेणार आहे ना वाटप ते मला 2 वेळेसाठी होईल, म्हणजे मी आता भाजीला वापरेन आणि मग ते परत थोडंसं त्यातलं मी वाटलेलं वाटण थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून देईन। फ्रीजमध्ये शिंगाडे होते जे काल आणलेले आणि काल मी संध्याकाळी खाण्यासाठी आणलेले, पण ते काल काही खाल्लेच गेलेच नाही, तर आता नाश्त्याला होतील। कारण संध्याकाळचा थोडाफार काहीतरी खाऊ लागतोच, पण असा खाऊ खावा की म्हणजे असा स्नॅक्स असावा की ज्याने पोट भरून खूप जाणार नाही, म्हणजे तो हेल्दी पण असेल आणि खूप जास्त असं पोट गच्च देखील नसेल। कारण बाहेरचं काही जास्त असं खाल्लं गेलं की मग जेवायला होत नाही, आणि मी असं एखाद्या वेळेस म्हटलं पाणीपुरी शेवपुरी असं काहीतरी खाल्लं ना तर मला जेवायला तर अजिबात होत नाही। वडापाव जरी मी म्हटलं तरी पण होत नाही, आणि मी शक्यतो वडापाव किंवा शेवपुरी पाणीपुरी आम्ही संध्याकाळची फार कमी खातो। जेव्हा कधी बाहेर जाणं होतं म्हणजे सॅटर्डे संडे वगैरे असेल तर अशा वेळेस खातो, म्हणजे त्यावेळेस काही एवढं हे नसतं, पण वीकडेजमध्ये शक्यतो अवॉइड करते मी, कारण नंतर मला जेवायला अजिबात होत नाही। सगळ्या गोष्टी मी काढून ठेवल्या। आता शिंगाडे मी सर्वात आधी बॉईल करायला ठेवणार आहे, तर बॉईल करताना ना याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी, किंचितचं, खूप जास्त असं टाकणार नाही, कारण हे वाफेवर अगदी चांगले उकडले जातात। कारण जास्त पाणी ठेवलं ना की मग त्याच्यामध्ये जास्त वाफेने अजून खूप पाणी जातं आणि मग त्याची टेस्ट तेवढी अशी लागत नाही। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये मीठ देखील टाकू शकता, पण मी मीठ नाही टाकत आहे। असेच फक्त कुकरला 1-2 ते 3 शिट्या करून घेणार आहे। तुमचं कुकर कितपत छोटं आहे किंवा त्याची साईज काय किंवा तुम्ही किती ठेवलंय याच्यावर शिट्या कराव्या, पण 2 ते 3 शिट्यांमध्ये शिंगाडे चांगले उकडले जातात। शक्यतो गुरुवारच्या म्हणजे उपवासासाठी मी कधीतरी घेऊन येते, पण आज मला काल मिळालेले तर म्हटलं चला घेऊन जाऊ आपण। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आहे सोमवार आणि कालचा जो मील प्लॅनिंग जे मी केलं त्याच्यानंतर आज तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळाला आणि तुमच्या बऱ्याच जणांची कारल्याच्या भाजीची रिक्वेस्ट आलेली आहे। तर कारल्याची भाजी मी याच्या आधी पण शेअर केलेली आहे आणि ती पण म्हणजे रिक्वेस्ट मला बरीच आलेली, तेव्हा आता आपले बरेच नवीन फॅमिली मेंबर्स आपल्या फॅमिलीला जॉईन झालेत आणि जे जुने मेंबर्स आहेत त्यांना माहिती आहे। अंजुताईंनी तर मला बऱ्याच वेळा रिक्वेस्ट केलेली की कारल्याची भाजी दाखव म्हणून, तेव्हा मी कारल्याची भाजी दाखवलेली। आजच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी तुमच्या कमेंटमध्ये सगळ्यांकडनं मोस्ट रिक्वेस्टेड म्हणून कारल्याची भाजी आली, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन कारल्याची भाजी। कारल्याची भाजी ना किंवा भेंड्याची भाजी माझी सकाळची म्हणजे सकाळी जेव्हा गडबड असते ना ऑफिसला जायची, फक्त कांद्यावर परतली की भाजी तयार होते, तर त्या सगळ्या भाज्या ज्या असतात ना मी सकाळच्या वेळेसाठी ठेवते। पण मी उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आजचा ब्लॉग उद्या येईल आणि उद्या जो मी शूट करेन तो परवा येईल, तो उद्या मी शूट करेन तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमची रिक्वेस्टेड कारल्याची भाजी नक्की दाखवेन। आज मी तुम्हाला मोस्ट रिक्वेस्टेड म्हणजे सुरणाची भाजी, त्याच्यासाठी पण मला बऱ्याच रिक्वेस्ट आलेल्या, तर त्या पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात। सकाळी मी जेव्हा करते तेव्हा मी डायरेक्ट कुकरला लावते आणि त्याच्यामध्ये फक्त
कातलेलं खोबरं, म्हणजे आमच्याकडे गावचा शब्द आहे, कातलेलं खोबरं वापरतात असं म्हणतात. म्हणजे आई म्हणते कातून टाकलेलं खोबरं वापर किंवा कातून टाकलेलं खोबरं टाकू. तर किसलेलं खोबरं किंवा खवलेलं खोबरं टाकून आपण सुकी भाजी करतो सुरणाची. पण आज मी तुम्हाला वाटप टाकलेली थोडीशी रस्सा भाजी म्हणू शकता किंवा मग तुम्ही वाटप टाकलेली जी असते उसळ, तशा पद्धतीची भाजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आज माझ्या लक्षातच नव्हतं की संकष्टी आहे. जेव्हा मी रात्री मील प्लॅनिंग करायला बसली आणि जेव्हा मी कॅलेंडर घेऊन बसली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आज म्हणजे आज संकष्टी असणार आहे. तर दुधी जो आणलेला आपण त्याची वाट गुरुवारसाठी कशाला बघायची, तर म्हटलं चला, कारण मी याच्या आधी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर मोदकांची परफेक्ट रेसिपी बऱ्याच वेळा शेअर केलेली, तर म्हटलं चला यावेळेस काहीतरी वेगळं म्हणून दुधी हलव्याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आजच्या कमेंटमध्ये तुमची अजून एक कमेंट होती, एक म्हणण्यापेक्षा बऱ्याच कमेंट अशा पण होत्या की तू दमत नाहीस का किंवा तुला कामाचा कंटाळा येत नाही का. तर नाही, मला कामाचा कंटाळा येत नाही. आणि जेव्हा मी बसलेली असते ना तर मी म्हणजे माझं असं असतं ना की बस जेव्हा मला खाली वेळ मिळतो ना तेव्हा मी काही ना काहीतरी तर करतच असते. आणि कमेंट अशी पण होते की तुझा मोबाईल टाइम कधी असतो किंवा तुमचा टीव्ही टाइम कधी असतो. तर टीव्ही मी बघते, मी असं नाही म्हणत की मी नाही बघत. तुमच्याबरोबर व्लॉग शूट करता करता मी सगळ्या सिरियल बघते. आमच्याकडे एकच चॅनल चालू असतं, झी मराठी. झी मराठीवर आम्ही पहिलं पारू बघतो. पारू नंतर 8 वाजता ती कुठली काय बोलतात त्यांचं, सचिन कुठली रे ती टीचर आहे, ती काय तिचं नाव मला आता आठवत नाही. तर ती जी टीचर आहे अक्षराची सिरियल बघतो. त्याच्यानंतर आम्ही बघतो हा लाडका दादा बघतो. त्याच्यानंतर 9 वाजता आम्ही शिवा बघतो. त्याच्यानंतर आम्ही 9:30ला कुठली ती आता नाही एजे पण बघतो. त्याच्यानंतर हिला पण बघतो आपण, ती कोणती सर्वात शेवटी लागते ती. म्हणजे आम्ही सगळ्या सिरियल बघतो, म्हणजे लाईन मध्ये बघतो. असं नाही की सिरियल नाही बघत, मी फक्त कानाने ऐकत असते. भले ते मी टीव्ही बघत नाही पण कानाने ऐकत असते आणि सगळ्या सिरियल बघते मी. आणि जर तुम्ही मोबाईलचं म्हणाल ना, तो मोबाईलमध्ये माझा बराचसा वेळ जातो. तो मी सकाळचा जो काही मला फ्री टाइम मिळतो ना तो माझा व्हिडिओ एडिटिंगमध्ये जातो. त्याच्यामुळे मोबाईलवर माझा फार कमी वेळ जातो. तुम्ही मला जर कुठली नवीन पिक्चर आलाय किंवा नवीन गाणी आली आहेत हे सगळं जर मला विचाराल तर त्यातलं नॉलेज मला फार कमी आहे. मला तेवढं असं जास्त माहिती नाही. जेव्हा अशी कुठली कधी इन्स्टा पण मी फार कमी बघते पण माझ्या ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्याच मी इन्स्टा किंवा बाकी सगळ्या सर्चिंगमध्ये बघत असते. बाकी हे सगळ्या गोष्टींचं नॉलेज मला फार कमी आहे. जेव्हा मला संडेचा वेळ मिळतो किंवा इतर वेळेस वेळ मिळतो, असं नाही की मी पण बाहेर जात नाही फिरायला, बाहेर वगैरे जाणं असतं, पण जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा ही सगळी जर कामं मी करून ठेवलेली असेल ना तर मी आता तुमच्याबरोबर जसं व्हिडिओ शूट करते, तुमच्याबरोबर बोलते, हा वेळ मला त्या इतर वेळेस मध्ये म्हणजे मिळणारच नाही. जर ही कामं मी सॅटर्डे संडेला करून ठेवलेली असेल ना तर माझा कामांचा बराचसा जो पसारा असतो तो कमी होतो आणि मला काम करायला मदत होते. त्याच्यामुळे ही कामं कितीही वेळ झाला तरी मी ती सॅटर्डे संडे किंवा शुक्रवारपासूनच माझी थोडी करून कामांची ती अरेंजमेंट करूनच ठेवते, म्हणजे येणाऱ्या दिवसांबरोबर मी तुमच्याबरोबर छान असा व्लॉग शेअर करू शकेन. चला, बोलायला लागले की मी खूप बोलते, त्याच्यामुळे मी व्लॉगमध्ये कमी येते आणि माझं जे काम असतं तेच तुम्हाला जास्त दाखवत असते. तर शिंगाडे उकळायला ठेवलेले, ते आता थंड व्हायला ठेवले. म्हटलं तुमच्याबरोबर बोलून होईल तोपर्यंत माझे शिंगाडे थंड होईल. हे खाऊन घेणार आणि मग नंतर आपल्या कामाला सुरुवात करणार. कुकर लावून घेणार. कुकर बरोबर जसं नैवेद्याचं जेवण आज मी फक्त दुधी हलवाच दाखवणार आहे नैवेद्याला, बाकी काही जेवण मी दाखवणार नाहीये. तर बाकी जे आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडेल. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील. कारण बऱ्याच वेळा मला ज्याच्या अशा कमेंट्स असतात ना त्याच्यावरनं मला असं कळतं की व्हिडिओ पूर्ण बघितला जात नाही, मधलाच बघितला जातो आणि मग त्याच्या खाली बऱ्याचशा अशा कमेंट असतात की ताई हे कसं आहे किंवा हे ते कसं आहे. तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील. चला आता सुरुवात करूया कामांना. तर सर्वात आधी मी कुकर लावून घेतलाय बघा. एका साईडला वरण भाताचं कुकर लावलेलं आहे, एका साईडला भाजी करणार आहे ग्रेव्हीवाली सुरणाची भाजी. जसं मी म्हणते मी 2 पद्धतीने भाज्या करते, कधी कधी सुकी भाजी करते आणि कधीतरी अशी ग्रेव्हीवाली करते. संध्याकाळचं किंवा सकाळचं घरी असताना जर केली ना तर सुरणाची अशी मी ग्रेव्हीवाली भाजी करते. आणि टिफिनला हवी असेल तर मी फक्त ड्राय करते, त्याच्यामध्ये फक्त मी ओलं खोबरं जे किसलेलं असतं तेवढंच टाकते, नाहीतर अजिबात वेगळं असं हे वाटपाचं अजिबात नाही टाकत. फोडणीला मी थोडीशी राई टाकली, थोडासा हिंग, थोडासा कांदा. हा छान मऊसूद झाला की याच्यामध्ये मग तुम्ही भरपूर अशी कोथिंबीर टाका आणि त्याचबरोबर अर्धा टमॅटो टाकलेला आहे मी. आता याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो छान एकजीव व्हावण्यासाठी
आणि छान चव येण्यासाठी मी मीठ आत्ताच टाकते, कारण जसं मी म्हणते की तुम्ही आधी कांदा टमॅटोमध्ये मीठ जर टाकून घेतलं ना तर ते भाजीला खूप चांगल्या प्रकारे लागतं आणि जेव्हा आपण वरून मीठ टाकतो ना तेव्हा ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने लागलं जात नाही जेवढं अशा पद्धतीने टाकल्यावर मीठ चांगलं लागतं भाजीला. तुम्ही एकदा नक्की हे करून बघा. आमच्याकडचा जो घरचा मालवणी मसाला आहे तो टाकलाय. याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल मिरची असं दोन्ही मिक्स असतं. तर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि आपला घरातला मसाला म्हणजे जो गरम मसाला असतो तो टाकून तुम्ही भाजी बनवू शकता. तुमच्याकडे ते देखील अवेलेबल नसेल तर मिरची पूड आणि धणा पावडर, जिरा पावडर असं जरी टाकून तुम्ही भाजीमध्ये मसाला टाकलात तरी खूप चांगली अशी टेस्ट येते या भाजीला. आता आपण एक वाफ काढून घेऊ आणि एक वाफ काढून घेतली ना की मिक्सरला मी वाटप लावून ना मग मिक्सरचं भांडं असतं ना ते वॉश करून घेतलेलं आणि त्याचं जे पाणी निघालेलं ना ते मी याच्यात ओतलं आहे. अजून थोडंसं मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि बारीक गॅसवर एक 7 ते 8 मिनिटासाठी सुरण आपलं उकडून घेणार आहे. सुरण आता खूप चांगले येतात बाजारात, त्याच्यामुळे शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. आता कधी कधी असं होतं ना सुरण भरपूर किती वेळ जरी तुम्ही शिजवलेत ना तरी ते शिजले जात नाहीत आणि शिजले ना तरी त्याला तेवढी अशी टेस्ट लागत नाही. आपलं एक 10 मिनटं लागतील सुरण सगळं शिजायला नीट. तोपर्यंत म्हटलं आपण दुधीची तयारी करून घेऊ. तर हा जो दुधी आहे ना हा कोवळा आहे, म्हणजे अगदी जून असा नाही आहे. याच्यामध्ये बिया पण अगदी तयार झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे ना मी पूर्ण असाच अख्खाच्या अख्खा किसून घेणार आहे. नाहीतर मग बऱ्याच वेळा जेव्हा खूप जून झालेला असतो म्हणजे खूप मोठा असतो तर तेव्हा त्याच्यामध्ये ना बिया खूप अगदी मोठ्या मोठ्या दिसतात. तेव्हा मग तो मध्ये आपल्याला कापून त्याच्यातनं बिया काढाव्या लागतात. आणि जर एका वेळेसाठी तो तुम्हाला दुधी हलवा करायचा असेल तर एवढा खूप इनफ असा होऊन जातो. भाजीसाठी तर हा मला मी एका वेळेस केला ना तो खूप जास्त होऊन जातो. 2 वेळेस माझी या एवढ्या छोट्या दुधीची ना भाजी भरपूर होऊन जाईल. एका वेळेस ना खूप जास्त होते आणि 2 वेळेस केले तर मग थोडीशी तरी तेवढी तरी होते. तर याच्यामध्ये चणा डाळ टाकली ना की अजून भाजीचं प्रमाण खूप वाढलं जातं. तर इथे बघा याच्यामध्ये कुठेच तुम्हाला जास्त अशा बिया दिसणार नाही. तर आपण ना हे किसून घ्यायचं. जेवढं तुम्ही लांब लांब किसाल ना तेवढं आपल्या हलव्यामध्ये त्या ज्या लांब लांब शिरा होतात ना दुधी हलव्यामध्ये तर त्या दिसायला खूप छान दिसतात. तर तुम्ही बारीक किसायचं असेल तर बारीक किसा, पण मी शक्यतो असा लांब किसते त्याच्यामुळे तो छान दिसतो. आता आपण काय करायचं याच्यातलं ना सगळं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पिळून आपण साईडला करून घ्यायचं. तुम्ही पिळताना मीठ वगैरे काही टाकू नका, कारण दुधीला आपसुकच एवढं पाणी असतं की खूप जास्त त्याला पाणी सुटलं जातं. त्याच्यामुळे आपण तिथल्या तिथे लगेच आणि ही जी स्टेप आहे ना ती लवकर लवकर करायची, कारण मग नंतर ना दुधी जसा वेळ जातो तसं तसं त्याचा कलर चेंज होत जातो किंवा मग तो काळपट होत जातो. त्याच्यामुळे लवकर छान असा पिळून घ्यायचा आणि लगेचच फोडणीला टाकून घ्यायचा. ते इथे बघता बघता आपला जो सुरण आहे तो शिजलाय की नाही ते बघूया. तर मी इथे एक फोड घेतली आहे आणि कापून बघितला मी असा, म्हणजे जो चमचा होता त्याने जसा कापून बघितला तर तो छान असं शिजलाय. आता आपण याच्यामध्ये जे वाटप टाकलेलं म्हणजे जे मिक्सरला लावून घेतलेलं कांदा, खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर, याच्यामध्ये पण मी आलं आणि लसूण अजिबात वापरलेलं नाही आहे. हे सगळं मिक्स करायचं आणि याला ना वाफ काढायला ठेवायची. तुम्हाला जर वाटत असेल थोडीशी ग्रेव्ही अजून पातळ व्हावी तर थोडंसं पाणी टाका, नाही टाकलं तरी चालेल. झाकण ठेवायचं आणि परत थोडीशी, कारण आपण वाटप टाकलं त्याला छान अशी उकळ आली पाहिजे, म्हणजे वाटपाची पण चव याच्यामध्ये उतरली जाते. आता याच्यामध्ये मी छोटा चमचा ना कोकमाचा आगळ टाकणार आहे. आगळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नाहीतर 2 आमसुलं टाकली तरी चालतात, म्हणजे आमसुलच म्हणजे कोकम टाकले तरी चालतात. आणि याच्यावरती वरून अशी भरपूर अशी कोथिंबीर आणि ना हे बारीक गॅसवर आता तुम्ही शिजायला ठेवा आणि एका साईडला तुमची दुसरी कामं पण करून घ्या. आता मी हे या साईडवरनं दुसऱ्या साईडला शिफ्ट करून घेते आणि त्या पॅनवर मी आता आपला दुधीचा हलवा करून घेणार आहे. दुधीचा हलवा करताना आज खूप गंमतच झाली, म्हणजे मी एक करायला गेली एक आणि सगळं उलटच झालं. तर मी थोडंसं 1 चमचा तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपला दुधी छान असा परतून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घेतल्यानंतर मी काय करते, जसं आपला गाजरचा हलवा करतो साखर पहिलीच आपण मिक्स करून घ्यायची, म्हणजे ती छान असा कलर सुटतो त्याचा आणि साखरेच्या पाकामध्ये गाजर किंवा दुधी आहे ना तो त्याचा कलर खूप छान असं त्याच्यामध्ये मुरून येतो आणि मग तुम्ही जरी किती दूध टाकलं ना तरी त्याचा कलर कुठे लाईट होत नाही. तर मी इथे थोडीशी साखर घेतली आणि ही छान आता वितळवून घेणार आहे. ॲक्च्युली मला थोडंसं एक कलर याचा थोडासा असा ग्रीनिश कलर कसा येतो हे बघण्यासाठी म्हणून मला थोडासा याच्यामध्ये फूड कलर वापरायचा होता, पण माझ्याकडनं मिस्टेक अशी झाली ना की तो फूड कलर खूपच जास्त असा मिक्स झाला आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर कसा झाला आहे.
आणि मी दूध देखील ओतलं आणि त्याच्यामध्ये कलर देखील पडला आणि माझ्याकडनं ती क्लिप मी असं म्हटलेलं की चालू ठेवलेला मी फोन, तर मला वाटलं मी चालू ठेवला आहे की नाही, पण ती माझ्याकडनं शूटच झाली नाही क्लिप. पण नाही झालं, तेच बरं झालं. एवढा गोंधळ झाला आणि तो त्याचा बघूनच कलर असा वाटत होता ना, तर मी ना ते आटायला ठेवून दिलं शिजायला. तोपर्यंत ते दह्याला विरजण लावून घ्यायचं आहे मला. तर मी दूध गरम करून घेतलेलं, तर ते थंड पण झालं आणि आता आपण दही लावून घेऊ. तर मी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने दही लावते. इथे मी बाकीचं दही घेतलेलं, म्हणजे त्यातलं फक्त एकच चमचा. जेव्हा विरजण लावायचं असतं ना, तेव्हा इतर मिक्स केलेल्या दह्यामधलं नाही, मी थोडंसं दही वेगळं काढूनच ठेवते विरजणासाठी जे लावायचं असतं ते. तर इथे मी साईडला फेटून घेतलं आणि ते या दह्यामध्ये याच्या सगळीकडे मिक्स करून आता झाकण लावून हे सकाळसाठी ठेवून देणार आहे, म्हणजे हे उद्यासाठी होईल. म्हणजे आता बघू, उद्या किंवा परवाच्या व्लॉगमध्ये मला तुम्हाला ताकाची कढी शेअर करायची आहे. जशी नेहांची रिक्वेस्ट होती की तिला ताकाची कढी बघायची, तर म्हटलं ठीक आहे, चला तिला पण दाखवू आपण. तर येणाऱ्या व्लॉगसाठी ही सगळी माझी तयारी आहे. तर इथे बघू शकता याचा कलर एवढा असा ग्रीनिश पण नाही म्हणता येणार आणि त्याला मोरपीसी असा थोडा वेगळाच असा कलर आलेला. मला वाटलेलं की तो छान असा ग्रीन कलर येईल, पण तो सगळा कलर मिक्स झाला आणि काहीतरी वेगळाच कलर आला. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडीशी वेलची पावडर टाकली. तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, पण मला या हलव्यामध्ये ड्रायफ्रूट्स खूप जास्त आवडत नाही, कारण दुधीचा थोडासा असा कचकचितपणा थोडासा असतोच खाताना, तो ऑलरेडी असा लागतो. आणि इथे बघू शकता, हा कलर बघूनच तुम्हाला कळलं असेल की आपला दुधी हलवा कसा तयार झालेला आहे. तर मी हसू की रडू असं मला झालंय. ऍक्च्युली काय त्या हलव्याचं माझ्या डोक्यात आलं आणि मी म्हटलं चला की बाहेर जसं मिळतो ना त्याला थोडासा हलकासा ग्रीनिश कलर असतो, म्हणजे जसं दुधी आपल्याला कापून किसून दिसतो ना तसाच त्याचा कलर असतो. तर माझा पण होतो तसा, असं नाही, पण मी म्हटलं चला आज काहीतरी वेगळं आणि तुमच्याबरोबर पण शेअर करता येईल म्हणून मी त्याच्यात कलर म्हणजे 1 ड्रॉप टाकायच्या ऐवजी तो 2-3 ड्रॉप पटकन झालं आणि मग त्याचं सगळं असं झालं आणि माझ्या म्हणजे लक्षातच नाही. आणि मला असं वाटलं की व्हिडिओ ऑन झालाय आणि रेकॉर्डिंग होत आहे आणि नंतर मी बघितलं तर अरे रेकॉर्डिंगच नव्हतं झालं. तोपर्यंत मी दूध पण टाकून झालेलं, सगळं झालेलं. तर मी म्हटलं ठीक आहे, सचिन ते बघूनच घाबरला, बोलतोय काय बनवलंयस तू आणि ते कोण काढणार. मी बोलली अरे असं काही नाहीये, म्हणजे जसा हलवा आहे तसाच आहे, फक्त त्याचा कलर असा दिसतोय, पण टेस्टला तो तसाच असणार आहे. माझा हा दुधी हलवा मी असाच बनवते, अगदी सिंपल असो. मी त्याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे पण काही नाही टाकत, फक्त तुपात परतवते, त्याच्यामध्ये फक्त दूध टाकायचं, थोडंसं वेलची पावडर आटवायचा आणि मग तो खायचा, एवढंच असतं. खूप साधं सिंपल होतं, पण मी त्याला खूप आज कॉम्प्लिकेट करून ठेवलं आजच्या रेसिपीला. तर चलो, माझ्याकडनं पण असं कधीतरी काहीतरी होतं आणि ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आय होप आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जी तुमची रिक्वेस्ट होती सुरणाच्या भाजीची ती मी आजच्या व्हिडिओमधून पूर्ण केली आहे. उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की कारल्याची भाजी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.